हळद ही आपल्या स्वयंपाकघरातील अतिशय औषधी गुणधर्माची सुवर्ण औषध आहे. आयुर्वेदात हळदीला खूप महत्त्व आहे. हळदीचं योग्य सेवन केलं तर शरीरावर नक्कीच सकारात्मक परिणाम होतात. जसं की हळद आणि कोमट दूध. 1 कप कोमट दूध आणि अर्धा चमचा हळद, चिमूटभर काळी मिरी तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी जर घेतली, तर शरीरातील सूज कमी होते, वेदना कमी होतात आणि मेन महत्त्वाचं म्हणजे चांगली झोप लागते. त्याचप्रमाणे सांधेदुखी आणि पाठदुखी पण कमी होते. दुसरं म्हणजे हळद आणि कोमट पाणी कसं घ्यायचं? तर 1 ग्लास कोमट पाणी आणि अर्धा चमचा हळद सकाळी उपाशीपोटी जर तुम्ही सेवन केलं, तर नक्कीच याचे चांगले फायदे होतात. जसं की पचन सुधारतं, रक्त शुद्ध होतं, यकृत डिटॉक्स होतं, म्हणजेच विषारी पदार्थ शरीराच्या बाहेर टाकण्यास मदत होते. तिसरं म्हणजे हळद आणि मध. अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा मध कसं घ्यावं? तर सकाळी खोकला, सर्दी असेल तर. यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते, खोकला कमी होतो, घशातील खवखव कमी होते. भाजी, आमटी आणि वरण, उसळ यामध्येही हळद नक्कीच वापरावी आणि योग्य त्या प्रमाणात वापरावी. यामुळे आपलं पचनही सुधारतं, पचनसंस्था मजबूत राहते, केसांचं आरोग्य चांगलं राहतं, त्वचेचं आरोग्य चांगलं राहतं. हळद आणि तूप कसं घ्यावं? तर देशी तूप 1 चमचा आणि अर्धा चमचा हळद घ्यावी. यामुळे सांधेदुखी कमी होते, वात, कफ दोष संतुलित राहतो, मेंदू आणि मज्जासंस्था मजबूत राहते. हळद घेताना काळी मिरी का घ्यावी? तर हळदीमध्ये खूप चांगले असे घटक आहेत, जे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तेव्हा यांचं जर योग्य सेवन केलं तर नक्कीच शरीराला फायदा होतो. जसं की हळद, दूध, पाणी, अन्नात नक्कीच हळद घ्यावी. हळदीचं सेवन केल्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते, वारंवार होणारी सर्दी खोकला कमी होतो, संसर्गजन्य आजारापासून आपलं संरक्षण होतं, मेंदूचं आरोग्य सुधारतं, स्मरणशक्ती वाढते, तणाव कमी होतो, नैराश्य कमी होतं, हृदय निरोगी राहतं, रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होतं, रक्तदाब नियंत्रणात राहतो, सांधेदुखी कमी होते, सूज कमी होते, संधिवात, गुडघेदुखी, पाठदुखी कमी होते, शरीरातील जळजळ कमी होते, पचनक्रिया सुधारते, गॅस, ॲसिडिटी कमी होते, बद्धकोष्ठता दूर होते, रक्तशुद्धीकरण होतं, त्वचा स्वच्छ होते, तेजस्वी होते, फोड, फंगस, पुरळ कमी होतात, कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होते, हळद पेशींना नुकसान होण्यापासून नक्कीच वाचवते आणि शरीरातील विषारी घटकही कमी करते. महिलांसाठी तर हळदीचे विशेष असे फायदे आहेत, जसे की स्त्रियांचं हार्मोनल संतुलित राहतात, मासिक पाळीमधील वेदना कमी होतात, रजोनिवृत्तीनंतर येणारी सूज वेदना कमी होते. अतिप्रमाणात हळद घेऊ नका. पित्ताचा त्रास जास्त असेल तर प्रमाण कमीच ठेवा, अन्यथा पित्ताशयातील खडे असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या. हळद ही एक औषधी वनस्पती आहे, पण ती योग्य पद्धतीत आणि योग्य प्रमाणातच जर घेतली तर ती अमृतासारखं तुमच्या शरीरासाठी काम करते. रोज हळदीचं सेवन केलं तर शरीर आतून मजबूत होतं, निरोगी होतं आणि रोगमुक्तही नक्कीच राहू शकतं. तेव्हा योग्य प्रमाणामध्ये हळदीचं सेवन नक्की करा आणि निरोगी राहण्याचा नक्कीच प्रयत्न करा.